जामसंडे गावाने या जामसंडे वाडीतील ही पाटकर वाडी
श्रीदेव महापुरुष ठिकाणदार देवाच्या परस्पर्शाने पूजित पावन झालेल्या या पुण्यभूमीमध्ये त्रैवार्षिक सत्यनारायण महापूजेचं अवचित्त साधून परमेश्वराचं हरिभजन व्हावं या हेतून आज या ठिकाणी डबलवारी भजनाचा जंगी सामना या ठिकाणी आयोजित केला। त्यासाठी सिंधुदुर्गातील दोन तरुण नामाचे भजनी कलाकार गोवा या ठिकाणी निवड करण्यात आली। त्यामध्ये मी स्वतः गोवा वैभव गोविंद सावंत राहणार पिंगुळी शेतकरवाडी तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग आम्हाला पटनास्थात करतायत। सिंधुदुर्गातील नामवंत पखवाजवादक श्री निखिल पावसकर, त्याचप्रमाणे आम्हाला तबलासाथ करतायत सिंधुदुर्गातील नामवंत तबलावादक साईप्रसाद नाईक आणि आमच्या सद्गुरू संगीत क्लासची आमची सगळी भजन मंडळी। त्याचप्रमाणे आज आमच्या जोडीस लाभलेले तरुण नामाचे या सिंधुदुर्गामध्ये ज्यांचं नाव गाजतंय तसे आमच्या कातवड गावची शान आणि तुमच्या देवघर गावची शान सन्माननीय बुवा सुशांत जोईल आमच्या आजचे रात्रीचे प्रतिस्पर्धी आहेत त्यांना पखवाज करतायत। एक तरुण नामाचे पखवाजवादक आज सिंधुदुर्गामध्ये यांचं नाव आहे सन्माननीय तुषारजी शिंदे आणि तुमच्या जामसंडे गावची शान त्यांना तबलासाथ करतायत सन्माननीय नंदराज पाटकर आणि बुवांची सगळी आमची कातवण गावची कोळस मंडळी। तरी आम्हा दोन्ही बुवांना या ठिकाणी परमेश्वराचं हरिभजन करण्याची आणि मायबाप भजन रसिकांचं मनोरंजन करण्याची सुवर्ण संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली त्याबद्दल तरुण उत्साही ग्रामस्थ मंडळ जामसंडे पाटकरवाडी या संपूर्ण मंडळाचं संपूर्ण पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी जमलेल्या माझ्या आई बहिणींचं आणि सर्व माझ्या मित्र बांधवांचं मनपूर्वक आभार मानतो। त्याचप्रमाणे या गावातील अनेक रत्न आपल्यातून कोरोनाच्या काळामध्ये म्हणा किंवा अलीकडच्या काळात निघून गेली त्यांच्या आत्मेत चिरत शांती लाभो अशी ईश्वराच्यांनी प्रार्थना करतो। या डबलवारी कार्यक्रमासाठी अनेक नामवंत भजनी कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामध्ये ज्यांनी आमच्या दोन्ही बुवांचा सत्कार समारंभ केला ते म्हणजे सन्माननीय नागेश बुवा आणि नाना पाटकर बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत। नाईक बुवा सॉरी त्यांच्या या ठिकाणी चरणाशी नतमस्तक होतोय। या गावची शान उत्कृष्ट पखवाजवादक आमचे दिलीप पाटकर काका त्यांच्या देखील चरणाशी नतमस्तक होतं। आमचे परममित्र या ठिकाणी उपस्थित आहेत। अनेक डबलवारीचे सामने ज्यांनी गाजवले प्रणव वाडीबुवा त्याचप्रमाणे कातवन गावचे सर्व आमची दुर्वास बुवांची आणि सुशांत बुवांची कोरस मंडळ या ठिकाणी बोलायला लागले त्याचे देखील आशीर्वाद घेतो। या ठिकाणी आमचे घाडी काका या ठिकाणी उपस्थित आहेत। दोन्ही बुवांच्या या ठिकाणी खुर्ची जणांनी माझ्या आकाराचे धन्यवाद। त्याचप्रमाणे आमचा तुमच्याकडे पोहोचतोय ती म्हणजे अतिशय सुंदर अशी समर्थ साऊंड सर्व्हिस महेश रक्के साहेब त्याच्यासाठी इथं जोरदार टाळ्या वाजवा। त्याचप्रमाणे रंग वेगळा आणि तुहा तमाम नामदार भजन रसिकांना विनम्र अभिवादन करून श्रीदेव महापुरुष ठिकाणदार देवाच्या चरणी विभोन सत्यनारायणाला भजन गणपती बाप्पाला वंदन करून माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद घेऊन छत्रपती भूषण राजा धीराज छत्रपती शिवाजी महाराजांना बाबांचा अनुभव करून या ठिकाणी संगीत भजनाला सुरुवात करतोय। जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद धन्यवाद परिवार धन्यवाद। धन्यवाद मंडळी। थोडा आवाज वाढवा बेस जास्त झालो फक्त तेवढं थोडं कमी करा आणि इफेक्ट सोडा थोडा आवाज येऊन दे। बाकी खरोखर एक नंबर साऊंड सर्व्हिस आणि खरोखरच या मंडळाचं आयोजन आज जामसंडे गावामध्ये मला वाटतं माझं दुसरं तिसरंच कार्यक्रम असतात जास्त कार्यक्रम जामसंडेत नाही झालेत बुवा आणि आज तरुण जमाचे आमचे सुशांत जोईल बुवा आणि वैभव सावंत ही खरोखरच मंडळाने सुप्रसिद्ध अशी जोडी ठेवलेली असा आणि या ठिकाणी भजनाला माझे मायबाप भजनाची एक सुज्ञ आहे कारण
प्रत्येक घराघरात आज या ठिकाणी पखवाज पेटी वाजते बघा. त्यामुळे या सर्व पाटकरवाडी, त्या पूर्ण पाटकरवाडीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण साधी गोष्ट नाही. आज या ठिकाणी हाताच्या बोटा एवढे बुवा नाही असत, कारण घरोघरी बुवा असत. त्यामुळे आज सगळ्यांची नावं आम्ही दोन्ही बुवा घेऊ शकत नाही ना बुवा. खरोखर आज आपल्या कमी वयामध्ये अतिशय सुंदर असं नाव केलंय. आज युट्यूबच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम आम्ही सुशांत बुवांचे ऐकतो आणि आज खरोखर मजा येणारा जोडी सुशांत असा. एकदा सुशांत बुवांसाठी जोरदार टाळ्या. माझं फक्त आवाज कमी करू नको असंच लावून धरा. मॉनिटर का सोडा थोडं. आज बघा आपल्या भारतामध्ये योगायोग साधून आलाय, कारण आज तिकडे कुंभमेळा चालू आहे. 144 वर्षांनी कुंभमेळा येतो आणि तो योगायोग या ठिकाणी आलाय आणि त्या चांगल्या योगावर हा कार्यक्रम आपण एवढ्या मोठ्या संख्येने सादर करताय. खरोखर लाख लाख सलामत या मंडळाला, कारण शून्यातून गेलं शून्य, राहिलं शून्य, शून्यातून गेलं शून्य, राहिला शून्य. आणि आज त्या जामचंद गावातील पाटकरवाडीचं भजन असे लाभलं. हेच आमचं दोन्ही गुलांचं पुण्य, हेच आमचं दोन्ही गुलांचं पुण्य, हेच आमचं दोन्ही गुलांचं पुण्य. 100% भजनात मजा येणारा सुरुवात वैभव सावंत. आज इथं पाहुणं म्हणजे तसं पाहुणं नाही. आज देवगड तालुक्यात बुवांचा देवगड तालुका आहे. वैभव सावंत कुडावर लिहिलं, त्यामुळे आज मान दिलेला त्यांनी. तो लहानगो भाव आणि मोठो भावाचा आहे आणि मोठ्या भावाचा मनच बारीक 100% सुशांत करणारा. कारण आज माझ्या आई बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या या ठिकाणी आशीर्वाद घेतो. सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. कारण बुवांच्या कुडामध्ये पण कार्यक्रम झाले असते. कुडामध्ये महिला वर्ग बाऱ्यांक येत नाही, कारण प्रत्येकाच्या घराघरामध्ये आज काय माहिती असा की भजनामध्ये अश्लीलता येणार डबल बारीमध्ये. त्यामुळे कोणी महिला वर्गाने तिकडे जायचा नाही. म्हणजे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हे फक्त आम्हाला देवगडमध्ये बघायला मिळतं मंडळी. ही ताकद आहे हरिनामाची बुवा. कारण आज आमका तरुण जमाच्या भजनी बुवांका सिद्ध करून दाखवचा की भजन हे अश्लीलतेसाठी नाही आहे, तर भजन हे नामस्मरणासाठी आहे, चांगल्या प्रबोधनासाठी आहे. कारण न म्हणजे भाजावा, ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा, ते भजन मंडळी. आणि त्या भजनाला सुरुवात करूया. धन्यवाद. पम पग गम ध पदम पग मरे रे ग मग रे सा. थोडा पेटीचा आवाज द्या. प्रारंभी विनंती करू गणपती, विद्या दया सागरा,
अज्ञानत्व हरोनी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख वघे देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा पुण्डलीकवरदा श्री हरिनाथ विघ्नहर्ता गणपति गजानन देव सत्यनारायण देव गोपाल कृष्ण देव पुराणेश्वर देव महापुरुष देव रवनाथ देव खोरदेश्वर देव रंगदेवता आई भवानी आई पावनाई आई सातेरी आई केबाई आई महालक्ष्मी हरि हर 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 बजरंग सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य विशाल राणे अजन कैलास वासी चंद्रकांत सावंत धन्यवाद. मनोरंजनासाठी गजराचं माध्यम आहे. सुरुवातीला भजन या रूपाने वारकरी संप्रदायाप्रमाणे सुरुवातीला जय जय राम, त्यानंतर रूपाचा अभंग आणि 100% गजराच्या माध्यमातून दोन्ही भावांकडून त्या ठिकाणी मनोरंजन होणार. कारण उद्या सकाळी असं म्हणायला नको की तो काय हल्ला नाही वैभव सावंत भुवा
नाही तर तो आवाज लागत स्वरात तयार आणि खायच्या काही फाजीलपणा करून गेलो काय तो जोईल बुवा फाजीलपणा सगळी करू असा कोणाचा म्हणता नाही पण प्रत्येकाच्या मुखामध्ये नाव आलं पाहिजे काय तो राग गायला काय तो सुशांत जोईल बुवांनी राग गायला काय तो आवाज लावला काय ते स्वर लावले काय ती पेटी वाजवली काय ते पखवाज वादन झालं हे ना उद्या टिकलं पाहिजे बरोबर ना बुवा हा बाकी सगळा भारी गायचा करून गेलं छान छान बाकी कसं एकदम कोवळ पोरग होता बघा हसता बघा कसं वाईस कळ काढतोय कारण दोन्ही पाड्या माग वाटतं झेचके असं दोन्हीले अजून जून पाडे नाहीत नवीन पाडे खरोखरच मंडळी आम्ही 2020 म्हणजे आमने सामने भजन बारीच्या माध्यमातून आलेले बुवा परंतु 100% असतील तर अजिबात आणणार नाही बरोबर ना बुवा जेवढं निखळ मनोरंजन आणि चांगलं प्रबोधन आज मायबाप भजन रसिकांपर्यंत पोहोचवता येईल 100% दोन्ही बुवांकडून प्रयत्न होणारा एकदा सुशांत बुवांसाठी एकदा जोरदार टाळ्या भजनाला सुरुवात करतो बुवा तोडकं मोडकं काय नोटेशन बसवलंय सांभाळून घे गपसानी रह धनी झाली रे 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 झाली साधारी रे 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 साग पग पद पदनी र सानी र धनी झाली रे 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 झाली रे 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 सा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा सत्तांची आकारा सत्तांची आकारा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन आरंभी वंदीन आरंभी वंदीन निधसा या ठिकाणी कैलासवासी विजय दत्ताराम पाटकर यांच्या स्मरणार्थ विलास दत्ताराम पाटकर यांच्याकडून हे 101 रुपयाचं आशीर्वाद रूपी पारितोषिक आले आनंदाने स्वीकार करतो कैलासवासी विजय दत्ताराम पाटकर यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
हरी जय जय राम कृष्ण हरी।
ध गप नि ध सा नि ध प ग प ध प ग रे सा ग प ध प ध नि ध नि सा ग प ध नि सा नि ध नि सा ध नि सा ग प ध नि सा नि ध नि सा ध नि सा ग प ध नि सा नि ध नि ग प ध नि सा नि ध नि सा ध नि सा ग प ध नि सा नि ध नि सा ध नि सा ग प ध नि सा नि ध नि ग प ध नि सा नि ध नि सा ध नि सा ग प ध नि सा नि ध नि सा ध नि सा ग प ध नि सा नि ध नि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ 10 11 12 13
त्या ठिकाणी हॅलो 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 सुंदर अशी या ठिकाणी साऊंड सर्व्हिस आहे. खरोखरच धन्यवाद व्यक्त करतोय. हॅलो पक्वच वगैरे पक्वच जास्त झालो असं वाटतं बाहेर. हॅलो असू दे. गुलाबराजा बसून सिंहासनी सांगतो ऐका, क्षणभंगुर हे जीवन आपलं कुणीही भांडवू नका. हरे रामा हरे
कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे नामाचा वारसा बसला पंचरत्न भुवानी कदम पंचर पाटील भूतगर आणि कचिंतामणी हरी गावाच रत्न थोर झालं सुकन कलाभूषण अविरामा परशुरामान सुकन दर्शन संगीताचे बादशाह पाटील कमल सुतमान अडतल चिंतामणी बुवा खूप भजनाची शान. नमस्कार शिष्यगतमाने धन्यवाद. आज या ठिकाणी तरुण उत्सवी ग्रामस्थ मंडळ जामसंगी पाटकरवाडी श्री महापुरुष सिकंदर प्रसन्न वार्षिक श्री सत्यनारायणाची महापूजा आणि त्या श्री सत्यनारायण महापूजेचं औचित्य साधून आज या ठिकाणी 2020 डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित केलाय. आमच्यासारख्या नवोदित कलावंतांना या ठिकाणी डबलबारी करण्यासाठी सुसंधी दिली या मंडळाचे लाख लाख आभार मानतोय. त्यामध्ये मी स्वतः बुवा कुमार सुशांत लिहिली जाईल मुक्काम पोस्ट कातोय ना कुणकेश्वर तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग पिनकोड 416612 या ठिकाणी मला पकवाचा साथ करतायत आमचे परम मित्र तुषारजी शिंदे आणि तबला साथ करतायत ते नंदराजी पाटकर आणि माझी कोरस मंडळी या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतोय. आज चोरीला लाभलेले बुवा तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग मुक्काम पोस्ट पिंपळी श्री सद्गुरू प्रसादी भजन मंडळ कुडाळ बुवा कुमार वैभव सावंत त्यांना पकवाचा साथ करतात आमचे परम मित्र या ठिकाणी निखिल पावसकर. त्याचप्रमाणे बुवांना तबला साथ करतायत ते साई प्रसाद नाईक आणि बुवांची सुंदर अशी कोरस मंडळी. तुम्हा सर्वांना श्री महापुरुष प्रसादी भजन मंडळाच्या वतीने धन्यवाद देतोय. आज या ठिकाणी मला चकवा साथ करतायत खास मुंबईवरून बुवा या बारीसाठी. तिन्ही कार्यक्रमांना बुवा ते आज माझ्याजवळ हजर आहेत. ते आमचे परम मित्र कार्तिश गोसावी यांना देखील धन्यवाद व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे प्रथमता म्हणजे कैलासवासी परशुराम पाटकर कला महर्षी म्हणजे आज या पाटकरवाडीचं नाव नकाशावरती ज्यांनी घेऊन ठेवलं ते कैलासवासी परशुराम पाटकर बुवा. खरोखर धन्यवाद. त्यांच्या पवित्र आणि पुण्यातल्या चिरशांती लाभो अशी या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांनी प्रार्थना करतोय. इथे जमलेल्या माझ्या तमाम भजन रसिकांचा आशीर्वाद घेतोय. स्त्री माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुलगा करून इथे चिरवता शारदे माते चरणी नतमस्तक होऊन सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आई दुर्गाई माते चरणी नतमस्तक होते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न मकरुणे देवे सर्व कार्येषु सर्वदा. गणपती गजाननाचे नतमस्तक होते. माझी गुरु माऊली अभिषेक श्री सर्वा गुरुवास मुरेंना प्रमुख हरियाण बुवा यांच्या चरणी नतमस्तक होते. कैलासवासी परशुराम पंचर बुवा यांच्या पवित्र आणि पुण्यातल्या संवर्धन करून मला छंद देऊन या जगात मला त्याने पाठ मानानं वागायला शिकवलं. माझ्या आई वडील यांच्या चरणी नतमस्तक होते. पुणेश्वरी काळा इथे जमलेल्या माझ्या तमाम भजन रसिकांचा आशीर्वाद घेतोय आणि या ठिकाणी डबलबारीच्या पहिल्या पर्वाला सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. हॅलो पक्वत जास्त नाही ना वाटत बाहेर बरोबर आहे ना. ओके धन्यवाद. या ठिकाणी सुंदर अशी साऊंड सर्व्हिस आहे. ज्यांनी या बारीसाठी माझ्यासोबत ज्यांनी संपर्क साधला ते आमचे नंदराजी पाटकर त्याचप्रमाणे दयानंद पाटकर
आमच्या सर्व या ठिकाणी राजू पाटकर, त्याचप्रमाणे बुवा आज अतिशय सुंदर, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे बुवा की आज देवगड तालुका म्हटल्यानंतर हरिनामाची पंढरी म्हणून ओळखला जाणारा आमचा देवगड तालुका. कारण बुवा ह्या देवगड तालुक्यात नवीनच काहीतरी भेटणार आणि महत्वाचा उद्देश म्हणजे आज या पाटकर ग्रामस्थांनी सिद्ध करून दाखवलं की 10:30 म्हणजे 10:30, नाहीतर काही ठिकाणी 11:30, 12 म्हणजे भजनाची सुरुवात. पण आज या मंडळासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण आज 10:30 वाजता हा सामना त्यांनी चालू केलाय. खरोखरच धन्यवाद. त्याचप्रमाणे सनई वाजवून ज्यांनी प्रथमतःच आम्हा दोन्ही बुवांना ज्यांनी आशीर्वाद दिले ते आमचे नाईक बुवा, तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य लाभू दे अशी दुर्बाई मातेचरणी प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे आज खास करून बुवा महिला वर्ग, बुवा देवगड तालुक्यात ह्याच हा बुवा, ही ख्याती आमच्या तालुक्याची. महिला वर्ग बघा, जर बारी बुवा तुम्ही सांगितल्याप्रमाणे रंगीत संगीत बारी 100% तरी झाली. एक मला आवडलं बुवा काय की तुम्ही बोलता बोलता बोलून गेलात, कारण मनोरंजनाचं साधन आणि मनोरंजनाचा गाभा म्हणून तो शेवटी गजर आहे बुवा. नाहीतर काय जणांका सवय आती सुरुवातीकच पासा म्युझिक हेच पाहतो आपल्या ढोलकी होत. तर बुवा काहीतरी आज पावित्र्य राखूया, कारण दोन्ही बुवांच्या वतीने ग्वाही देतो की आज या ठिकाणी माझ्या लाडक्या बहिणी उपस्थित आहेत. तुमचे हात तुमच्या कानांवर जाणार नाही, या दोन्ही बुवांच्या वतीने ग्वाही देतो आणि या ठिकाणदार महापुरुषाच्या प्रथमतः भजनाला सुरुवात करतो. धन्यवाद. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. आनंदाचे धाम त्यांचे पर्वते नाम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम. चित्ररत्नांची खान रे एकाएकी जाण रे, चित्ररत्ना घन खान रे एकाएकी जाण रे, प्राणांचाही प्राण माझा लगा तुझी आन रे, विश्वाचा विश्राम रे. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे,
ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवित मस्तक ज्या ठिकाणी मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी कितीच आवाज ते तुझे सद्गुरु पाय दोनी सद्गुरु पाय दोनी येथे तुझे सद्गुरु पाय दोनी ओम गणपतये नमः या ठिकाणी आमचे मार्गदर्शक दिलीपजी पाटकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की या ठिकाणी त्यांनी खुर्चीचा सन्मान राखायचा आहे. या ठिकाणी भाषणाच्या सुरुवातीलाच विजय दत्ताराम पाटकर यांच्या स्मरणार्थ विलास पाटकर यांच्याकडून आशीर्वाद रूपी हे 101 रुपयांचं बक्षीस आले. मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. धन्यवाद.
त्याचप्रमाणे विजय दत्ताराम पाटकर यांच्या पवित्र आणि पुण्यात्म्याला चिरशांती लाभो अशी या ठिकाणी दिरबाई मातेचरणी प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे दिरबाई बीट्स पाटकरवाडी यांच्याकडून हे पुनश्च एकदा 100 रुपयांचं बक्षीस आले. कारण बुवा कमी वयात म्हणजे कमी कालावधीमध्ये प्रसिद्ध झालेला जर बँजो कोणता असेल आमच्या देवगड तालुक्यात तर हे दिरबाई बीट्स पाटकरवाडी. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. कारण बुवा तुम्ही बोलता बोलता बोलून गेलात की पाड्या नौके होत. बरोबर आहे बुवा. कारण आज अनेक भजनी कलावंत स्पर्धेच्या माध्यमातून आज जे भजन डबलबारी क्षेत्रात आलेत. बरोबर ना बुवा. तुम्ही काय मी काय. आज आमचे दुर्वास बरोबर बुवा, सुशील गोटनकर बुवा, विशाल मसूरकर बुवा म्हणा, चंद्रकांत जाधव बुवा, अनेक भजनी बुवा आज या भजन क्षेत्रात आलेत. का तर ते स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आता काय झाला साधारण जो गजर हिलो सामान टाकलं किंवा खय देवगडात पाटकरवाडीत बुवा कोण जोडी वैभव सावंत ह्या बुवा आजकाल चाललेला. कारण बुवा आज देवगड हीच भजनाची पंढरी. आज प्रत्येक जण म्हणजे नवोदित कलावंत आज ह्या कुडाळ किंवा देवगड या तालुक्यातूनच बुवा आज कुठेतरी नावारूपाला येतोय. बरोबर ना. कारण आज देवगड म्हटल्यानंतर आमच्याकडे बुवा बारशात पण डबलबारी ठेवली जातात. हो आज जर तुम्ही चांगला कार्यक्रम केलात 100% त्याबद्दल नादच नाही करायचो. जर चांगला कार्यक्रम केलात तर तुम्हाला शब्द देतो की आज हा मे महिन्यापर्यंत सीझन आहे भजनाचं. 10 ते 12 वेळा तरी तुम्ही या देवगड तालुक्यात याल एवढंच फक्त तुमच्याकडनं अपेक्षा राखतो बुवा बस. कारण पंचरत्नांनी जो वारसा दिलाय बरोबर ना. आमचे पंचाळभाऊ सांगून गेले भजन नव्हे रे फाशन ताळ नव्हे खुळखुळा पकवाच नव्हे भेंडबाजा ताल सुर नव्हे तुन भजन वा नव्हे रे फॅशन. कारण बुवा कोकण म्हणजे काय. या कोकणात असंख्य कला आहेत. नमन आहे, गवळण आहे, दशावतार शक्ती तुरा. पण कोकण कलाभूषण ही किमया साध्य करून सिरपेचत मानाचा तुरा मिळवणारी एकमेव व्यक्ती म्हणजे आरेगावचं रत्न कैलासवासी चंद्रकांत कदम बुवा पुन्हा होणे नाही. माझं कोकण कसं आहे एका गजराच्या माध्यमातून ज्यांनी सांगितलं ते कैलासवासी परशुराम पंचाळ बुवा हा पुन्हा होणे नाही. लंडन मध्ये जाऊन ज्यांनी हरिनामाचा जयघोष केला पदवी बघा बुवा. लंडन मध्ये जाऊन ज्यांनी हरिनामाचा जयघोष केला ते कमलसुत विलास पाटील बुवा पुन्हा होणे नाही. वामन बुवा खोपकर, काशीराम बुवा परब, चिंतामणी बुवा पांचाळ, आमचे अर्जुन बुवा तावडे, काशीराम बुवा परब, जयराम घाडेगावकर, कृष्ण पवार बुवा हा बुवा ही रत्ने होणे नाही पुन्हा. कारण त्यांचा वारसा आपण कुठेतरी जपूया. तुम्ही सांगितल्याप्रमाणे भजन काय आहे तर भक्ती रसातून जनमानसासमोर नतमस्तक होऊन केलेली सेवा म्हणजे बुवा हे आपलं भजन आहे. आज बुवानी सुंदर असं 10 मात्रातून 11 मात्रा 11चे 12 केल्याने बुवा 12चे 13 केल्याने हो अभ्यासा साधारणचा काम नाही बुवा. पण आज खरोखर आज तुमचं बारको भाव म्हटल्यानंतर मी एक पाऊल मागे 11 नको 12 नको 13 नको पण 10च्या खाली 9 मात्रा 100% सादर ह्या ठिकाणी का बुवा. असं ते हसत खेळत शेवटपर्यंत हसत खेळत बारी करूया ही तुमच्याकडनं अपेक्षा माग. कारण एक काल गावलो तू सांगून गेलो आई बापाचा म्हणता सांगतोय मी तू म्हणता आज्याचा सांग. तर आज्याचा खावावला पण थोडा वेळ हळूहळू येणार. कारण विदाऊट गुरुचे बनावट चले नाही. आगे आगे देखो होता है क्या. बरोबर ना बुवा. ठीक आहे. कारण बुवा सुरुवातीला बुवा सांगितलं रागधारी भजन आहे. आज विशाल राणे म्हटल्यानंतर बुवा साधी सोपी गोष्ट नाही ती आणि व्यक्ती पण नाही. कारण तुमची सुरुवातीचा राग बुवा प्रिय धनश्री आहे ना. बघा ट्राय करूया ना. काजूपाडा आठवा कसा हवा. चांद मातला जीव गुंतला बरोबर पुरी धनश्री. अजून एक बाई कस करमत नाही बाई
तुमचा पुर्या धनश्री. आणि बुवा भजन कुठला राग तो कलावती राग, बरोबर ना बुवा. भजन अतिशय सुंदर 10, 11, 12, 13 सुंदर राग बुवा कलावती. स्पर्श होता तुझा विसरलो भानवी, स्पर्श होता तुझा विसरलो भानवी, धुंद श्वासातला आशिला गंध मी, नयन का देई मिटून तू घेतला, प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता. धन्यवाद बुवा. या ठिकाणी वेळ होतोय, नोटेशनला सुरुवात करतोय. चारू दिशी बुवा गमप गमरी सनी धनी स गमरी. व आज खरोखरच विशाल राणे संगीत विद्यालय बुवा आज अतिशय सुंदर बुवा कोरस, एकही कोरस तुमच्या स्वराच्या बाहेर नाही. जोरदार टाळ्या तुमच्यासाठी झाल्या पाहिजे. सुंदर कोरस. धनी सा ग मारणी धनी रसा सुरानु चंद्रवा, सुरानु चंद्रवा, चांदण्याचे कोश माझा, चांदण्याचे 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 कोश माझा, प्रियकराला पोचवा, प्रियकराला पोचवा, हे सुरानु चंद्रवा, रवा, हे सुरानु चंद्रवा, देवाची द्वारी उभा, देवाची द्वारी उभा, शंकरी गेले मुक्तीच्या रिसाली येल्या, ते मुक्तीच्या रिसाली येल्या, आधी येल्या देवाची द्वारी.
धन्यवाद.